नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. व्यायामाचं मानसशास्त्र असे काही व्हिडिओंचे एक मालिका मी घेऊन येते तुमच्यासाठी. सुरुवात कशी करायची, जेवल्यानंतर व्यायाम किती वेळाने करायचा, असे अनेक टॉपिक्स आहेत. आजचा जो आपला टॉपिक आहे तो की डॉक्टर मी आत्ताच व्यायामाला सुरुवात करणार आहे. मी असं ऐकलं आहे की व्यायाम सोडल्यानंतर परत आपलं शरीर वाढतं किंवा मी सुरुवात कशी करायची, माझं अंग दुखेल का, असे अनेक प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. तर मंडळी असं आहे, जर तुम्ही व्यायाम सुरुवात करणार असाल तर पहिल्यांदा यूट्यूबवर पुष्कळ व्हिडिओ आहेत की जिम म्हणजे काय, योगा म्हणजे काय, योगासनं म्हणजे काय, ते नीट बघा पहिल्यांदा. आणि ते बघताना तज्ज्ञ लोकांचे व्हिडिओ बघा. आता कसं आहे, लोकांचं असं एक मनामध्ये एक विचार असतो की आपण जिममध्ये गेलो म्हणजे आपण फक्त वजनं उचलायचे. असं नाही आहे. बॉडी वेट वापरून फ्लोअर एक्सरसाइजेससुद्धा एक दिवसाआड करायचे असतात. एक दिवसाआड वजनं उचलायची असतात. आता वजनच बघा, मी म्हटल्यानंतर मनात काय येतं की अशी जड वजनं, असं नाही आहे. तुम्ही जर सुरुवात करताय तर तो इन्स्ट्रक्टरला सुद्धा पूर्ण तो शिकलेला असतो, तज्ज्ञ असतो, ती किंवा तो, ते तुम्हाला लाईटच वेट्स देणार. हळूहळू हळूहळू आपले मसल्स ट्रेन होतात आणि मग आपल्याला त्या व्यायामाची आवड निर्माण होते. म्हणूनच व्यायामाचे जे प्रकार आहेत ते सगळे नीट पहिल्यांदा त्याचा अभ्यास करा. एरोबिक कार्डिओ एक्सरसाइज असतात, ज्याला आपण म्हणतो धावणं, अगदी जलद चालणं, सायकलिंग करणं, पोहणं, हे सगळे कार्डिओ एक्सरसाइजेस असतात. त्याच्याबरोबर एरोबिक्स हा पण एक प्रकार आहे. आता हे सगळे व्यायाम प्रकार फक्त तुम्ही जिम किंवा योगासनांचा क्लासच जॉईन करून करायचे असं नाही. आपल्याला यूट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओ असतात की ज्यांना फॉलो आपण केलं आणि त्या करतात त्याप्रमाणे जर आपण व्यायाम केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारे दुखापत पण होत नाही आणि रिझल्टसुद्धा चांगले मिळतात. मात्र ती समजा बाई काहीतरी करते तर तिने पाय कसे ठेवलेले आहेत, हात कसे ठेवलेले आहेत, कसं ती करते ह्याचा नीट पहिल्यांदा अभ्यास करायचा. तर माझी एक पेशंट खूप छान करायची. रात्री झोपायच्या अगोदर दुसऱ्या दिवशी आपण कुठला व्यायाम करणार आहोत तो पूर्ण ती विचार करायची की उद्या मी अमुक व्यायाम करणार आहे, आणि मग त्याचा व्हिडिओ ती आदल्या दिवशी रात्री नीट बघून घ्यायची. पाय कसे ठेवलेले आहेत, मॅटवरती कुठे उभी राहिलेली आहे, मागे पुढे, आता कुठला व्यायाम करायचा आहे, म्हणजे ते सगळं आपल्या मनात असतं. आणि ती म्हणते सकाळी उठल्यानंतर मी तसा व्यायाम केला तर मला खूप माझा फायदा होतो, वेळसुद्धा जात नाही, कारण मला माहिती असतं ह्या व्यायामानंतर हा व्यायाम करायचा आहे. त्यामुळे सुरुवात आजच करा. दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवात केल्यानंतर कुठलीही गोष्ट, व्यायाम केल्यानंतर मांसपेशी ताठरल्या जातात, त्यांच्यामध्ये शक्ती वाढण्यासाठी त्यांचा कुठे ना कुठेतरी त्यांची हालचाल होते, नाही का. आता ही हालचाल झाल्यामुळे आपलं शरीर दुखू शकतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंग दुखलं तर व्यायाम करायचा नाही असं नाही करायचं. व्यायाम करायचा, कारण त्यालाच मिठा दर्द असं म्हणतात. कारण ते कशी वेदना असते, आपण आपल्यासाठी काहीतरी केल्यामुळे आपल्याला झालेली वेदना असते, त्यामुळे त्याला मिठा दर्द असं म्हणतात बरं का. त्यामुळे हे मिठा दर्द सहन करा आणि दुसऱ्या दिवशी परत व्यायाम करा. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट, तुमचे काही प्रश्न असतील तर